आरे कॉलनीमधील युनिट 6 मधील श्री स्वामी समर्थ मठ आणि या मठाची विशेषता म्हणजे या इथे आधी एक वडाचे झाड होते. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण चाललोय आरे कॉलनीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. हे मठ आरे कॉलनीत युनिट 6 मध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मठाबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहे. आणि मठ खूपच सुंदर आहे, कारण की चारी बाजूला हिरवळ झाडी आणि मध्ये असलेले श्री स्वामी समर्थांचे मठ आणि प्रसन्न वातावरण आहे. आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर आहे. तर याच मठाची थोडी माहिती घेणार आहे आपण. तर चला जाऊया मठात. मित्रांनो, हा आहे युनिट 6 आणि ह्या साईडला जायला पवई आणि ह्या साईडला गोरेगाव चेक नाका साईडनं. तर तुम्ही इथून पवईवरनं आलं ना, तर इथून समोरून आल्यानंतर हे बघा, हे आंबेडकरांचं इथे स्मारक आहे. त्याच्यासमोरच हा तुमचा राईट आहे. राईटमधून आत गेलं की समोरच श्री स्वामी समर्थ मठ आहे. आणि तुम्ही जर गोरेगाववरनं येत असाल तर इथून गोरेगाव चेक नाक्यावरनं आल्यावर लेफ्ट मारल्यावर सेम त्यासमोर लेफ्ट मारल्यावर पुढे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो, तुम्ही बघा, त्या मेन रोडवरनं जर तुम्ही पवईवरनं येत असेल तर राईट मारल्यानंतर हा रस्ता इथे येतो. आणि जर गोरेगाववरनं चेक नाक्यावरनं येत असेल तर लेफ्ट मारल्यावर इथे येतो. आणि 100 मीटरच्या अंतरावर नंतरच इथे बघा श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. युनिट 6 आरे कॉलनी वसाहत गोरेगाव पुरं. आणि मठाची वेळ वगैरे दिली आहे. आणि इथून समोरच लेफ्ट साईडला मठ आहे. तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ आरे कॉलनी युनिट 6 गोरेगाव पुरं. आणि हा एंट्रन्स आहे, इथून आत जाऊया. तर बघा मित्रांनो, मठात प्रवेश केल्यावर इथे तुम्ही आपल्या चप्पल वगैरे ठेवू शकता, पादत्राणे वगैरे. आणि तुम्ही हातपाय धुवून व्यवस्थित तुम्ही मंदिरात एंट्री करू शकता. आणि या गुरुवारी दत्त जयंती आहे 4/12/2025. तर तुम्ही बघू शकता की पालखी आहे, आरती आणि पालखी मिरवणूक आहे, महाप्रसाद पण आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद वगैरे प्रोग्राम असतो, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि हा मंदिरातील परिसर आहे. आणि हे मंदिराचे एंट्रन्स गेट आहे आतमध्ये. तर चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, हे होतं आरे कॉलनीमधील युनिट 6 मधील श्री स्वामी समर्थ मठ. आणि या मठाची विशेषता म्हणजे या इथे आधी एक वडाचे झाड होते आणि त्या झाडाखाली श्री स्वामी समर्थांचा फोटो होता.
तो फोटो नंतर इथे एक घाणेकर गुरुजी आहे, त्यांनी तो फोटो देवारात स्थापना केला आणि त्याची पूजा वगैरे चालू केली. त्यानंतर 2000 साली ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती राजस्थानवरून आणण्यात आली आणि इथे प्रकट दिन साजरा करू लागले. त्या दिवशी प्रकट दिन साजरा करू लागले आणि स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांकडनं एक आपल्याला श्री स्वामी समर्थांना त्यांच्यासाठी एक शेडचं बांधकाम चालू केलं. आणि आता तुम्ही बघू शकता हे मठ किती मोठ्या प्रमाणात सुंदर बनवलं आहे. तर हेच आहे या मठातील विशेषता. आणि सुंदर मठ आहे कारण की आरे कॉलनीमधील आजूबाजूचा जंगलझाडीचा परिसर आणि एक शांततामय वातावरण, मस्त चारी बाजूला झाडी, हिरवळ झाडी आणि सुंदर असं मठ आहे. तर या मठाला तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुम्ही आत्ता जर बघत असाल व्हिडिओ तर येत्या गुरुवारी गुरुदत्त जयंती आहे. तर त्या दत्त जयंतीला तुम्ही इथे मोठा उत्सव आहे, पालखी सोहळा आणि भंडारा वगैरे असतो, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात भाविक वगैरे गर्दी असते. तर तुम्ही नक्की या आणि त्या मठाला भेट द्या आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं मठ. आणि या मठाचा ॲड्रेस मी पूर्ण व्यवस्थित दिला आहे आणि कॅप्शनमध्ये पण देईन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मित्रांनो, हा आहे मठातील बाहेरील परिसर. जर तुम्ही दर्शनाला येत असाल आणि तुम्ही काय आणलं नसाल तर इथे हारफूल वगैरे घेऊ शकता. आणि आज गुरुवार नसल्यामुळे इथे गर्दी नाही आहे. गुरुवारी प्रचंड गर्दी असते आणि आरती वगैरे असते. तुम्ही गुरुवारी एकदा नक्की भेट द्या. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकताल की हिरवळ झाडी आणि हे 4-5 घरं आहेत. एकदम शांततामय प्रसन्नदायक वातावरण आहे. आणि इथे अन्नक्षेत्र आहे. इथे खूप लोक अन्नदान वगैरे करतात. गुरुवारचा इथे महाप्रसाद असतो आणि येत्या दत्त जयंतीला इथे महाप्रसाद आहे आणि पालखी सोहळा. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि बघू शकता मठ एकदम सुंदर प्रकारे बांधला आहे. तर मित्रांनो, हे होतंच आरे कॉलनीमधील श्री स्वामी समर्थ मठ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. असेच आपण नवीन कॉन्टेंट घेऊन येत राहू. आणि तुम्ही बघू शकता की मठाच्या बाजूच्या परिसरात इथे गाईंचा गोठा आहे, म्हशींचा गोठा आहे. बघू शकता एकदम गाववाली वाईब आहे. म्हणजे असं इथे आल्यावर असं वाटतं गावखेड्यात आलो आहे. आणि चारू बाजूला हिरवळ आणि मस्त वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही गाड्या वगैरे आणल्या तरी इथे व्यवस्थित पार्क करू शकता. पार्किंगचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे मठ आहे. तर चला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुझको कुछ बोलना है? सब्सक्राइब करने, लाइक करने, ठोक